मुंबईत वॉर्ड क्रमांक 37 मधून योगिता कदम या विजयी झालेल्या आहेत। ठाकरे सेनेच्या योगिता कदम यांना विजय मिळालेला आहे। बघा, मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे। बातमी मुंबईतूनच आहे। वॉर्ड क्रमांक 37 मधून योगिता कदम या उमेदवार विजयी झालेल्या आहेत। ठाकरे सेनेच्या आहेत। योगिता कदम विजयी झाल्याचं अपडेट सध्या आपण पाहतोय। ठाकरे बंधूंच्या सभेची काय किमया होतीये ते येत्या काही वेळातच स्पष्ट होईल। मुंबईकर कोणाला प्रतिसाद देताय, सभेला ज्या पद्धतीने गर्दी होते त्या पद्धतीने मतमोजणीच्या दिवशी त्याचं प्रतिबिंब दिसतंय का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। बघा, वॉर्ड क्रमांक 52 मधला काय आहे बघा, प्रीती साटम विजयी झालेत भाजपच्या। वॉर्ड क्रमांक 52 मधून भाजपच्या प्रीती साटम यांनी विजय मिळवलेला आहे। शिवाजी पार्कमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा झाली, त्यांनी वातावरण बदललेलं आहे अशी चर्चा होती। मात्र आपण बघतोय अरुण गवळींची मुलगी पराभूत झालेली आहे मुंबईत भायखळ्यामधून। बघा, दुसरीकडे सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांचा पराभव झालाय। तिकडे रवींद्र वायकर जे खासदार आहेत शिंदे सेनेचे, त्यांची मुलगी दीप्ती वायकर विजयी झाल्या। तर राहुल शेवाळ यांच्या वहिनीचा देखील पराभव झाला। राहुल शेवाळ हे शिंदे सेनेचे माजी खासदार आहेत, त्यांची वहिनीचा पराभव झालेला आहे। खरं तर अरुण गवळी हे देखील एक मोठं नाव आहे, नावाभोवती वलय, हे देखील यांना देखील पराभव पत्करावा लागलेला आहे। त्यासोबत रवींद्र वायकर यांची कन्या, तिचा देखील पराभव झालाय। पुढची